सत्कीर्तीने जगण्यामध्ये जगणं खरंय, अपकीर्तीचं जगणं खरंय का महाराज? नाही. अरे एखाद्या डाकूची पण पेपरला बातमी असते आणि एखाद्या कार्यक्रमाची पण बातमी पेपरला असते, सप्ताहाची बातमी असते. आवडीने कोणती वाचतात? सप्ताहाची वाचतील काय? अवघडे. पण बातमी खरी कोणती? अरे अपकीर्ती का सत्कीर्ती? सत्कीर्ती महत्वाची महाराज. आणि ही सत्कीर्ती जी आहे ना, सगळ्याच्या वाट्याला येत नाही. अर्जुना, तुझ्या वाट्याला येऊन राहिले आणि तू युद्धातून माघार घेतोस, अपकीर्ती होईल. आणि अपकीर्तीने जगणं खरं नाही महाराज. म्हणे वाघासारखं जगावं, शेळीसारखं जगू नये. फार मोठं दीर्घ आयुष्य जरी मिळालं आणि खूप वर्ष जगला, पण जर काही चांगलं केलंच नाही, हस्तस्य भूषणम दानम असं म्हणलेले. हाताचं भूषण काय आहे? दान धर्म करणं. कधी दान केलंच नाही. उष्ट्या हाते नुडवी काग असं म्हणलेले. उष्ट्या हात जेवत होता एक माणूस, कंजूस माणूस जेवत होता. जेवतो कावळा दिसला समोर, असं हात उडव, असं कावळ्याला असं करायचं तर लगेच लक्षात आलं, अरे हाताची शीत जर उडाले कावळ्याने खाल्ले तर. बघा किती जपूत आहे का. हे जगण्याला काय मजा आहे का? या जगण्याला मजा नाही. अरे जे हात दिलाय ना, तो दान करण्याकरता दिलेला आहे महाराज. सप्ताहाची वर्गणी न मागायच्या आत पोचली पाहिजे. मंदिरात आणून द्यावं, ते खरं पुण्य. लोक दारात येतात, मग दारात आल्यानंतर कानकून 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 करून मग द्यायचं, ते पुण्य नाही महाराज. हो, सांगू तुम्हाला, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. तुकोबराय भगवंताला म्हणतात, देवा दान करा पण सेवा घेतल्या वाचून दान करा. आमच्याकडून काम करून घ्यायचं नंतर दान द्यायचं, हा व्यापार आहे. हा, दात्याने काय करावं? अरे याचकाने मागितल्यावर त्याला देऊ नये, याचक मागायच्या आत त्याला द्यावं, हे दान खरे. अर्जुना, अरे अपकीर्तीने जगणं खरं नाही बरं. अपकीर्तीने जगणं मरणापेक्षा वाईट आहे, लक्षात ठेवा. तुला लोक नाव ठेवतील अर्जुना, युद्धामधून माग फिरला असं म्हणतील, तुला क्षुद्र समजतील अर्जुना. आणि तुझे वैरी जे आहेत ना, हे तुझे जे वैरी जे समोर पाहतात ना तुला, हे काय तुला सहज सोडतील असं वाटतं काय? अरे तू खूप चांगल्या विचाराने, दयेने, करुणतेने बाहेर निघशील, पण हे मात्र म्हणतील घाबरला, विला म्हणतील, तुला वाईट बोलतील, तुला न आवडणार हे बोलतील अर्जुना. अरे अर्जुना माझं ऐक, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. अर्जुना, जर जिंकला तर मेला तर स्वर्गाला जाशील. युद्धामध्ये जर मेला ना, स्वर्गाला जाशील. आणि जिंकला तर जित्वा वा भोक्षसे महिम. जिंकला तर पृथ्वीचं राज्य भोगशील. ही भारतीय संस्कृती लक्षात ठेवा. अहिंसा, अहिंसा म्हणजे ही अशी असते. युद्धामध्ये त्वेषाने लढणं म्हणजे अहिंसाचे, लक्षात ठेवा. दोनच माणसाचं जग विचार करत महाराज. ज्याने काहीतरी पराक्रम केलाय, ज्याने काहीतरी वाढता पुण्य धर्म केला, हरिभजने ढवळले जग चुकविला लाग कळी काळाचा, त्या संतांचा जग विचार करतं. आणि दुसरा विचार करतं ते हुतात्म्याचा जग विचार करतं. राजगुरु भगतसिंग विसरू शकतो आपण त्यांना? कधीच विसरू शकत नाही महाराज. इन्कलाब जिंदाबाद म्हणणारे ते भगतसिंग राजगुरु विसरलो आपण? विसरू शकत नाही आपण. ज्या वेळेला फाशीवर जायचं होतं, फाशीची शिक्षा झाली भगतसिंगला, राजगुरूला, घाबरले नाहीत महाराज, रडले नाहीत. मरणच होतं ना, पण मरणाला घाबरले नाही महाराज. ही भारतीय संस्कृती आहे. शेवटची इच्छा विचारली होती त्यांना, त्यांनी सांगितलं गीता वाचित वाचित मग फासावर जायचंय. गीता घेतली, तोंडावर बुरका सुद्धा टाकला नाही महाराज. आणि गीतेचा 15वा अध्याय म्हणत म्हणत निघाले. ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदवित् अधश्चूर्ध्वं प्रस्तुता अधश्चूर्ध्वं प्रस्तुता शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च प्रतिष्ठा.
खाड 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 श्लोक बोलत निघाले. ते ब्रिटिश अधिकारी विचार करत होते की काय माणसं वय, ह्यांचं मरण जवळ आलंय, यांना फासावर न्यायचे आता, आणि गीतेचा 15 अध्याय म्हणत चालले. मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कोई हिंदू जाट मराठा, कोई मुस्लिम को हो, कोई हिंदू जाट मराठा, कोई मुस्लिम कोई गुजराती, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेला ही गीत ऐकलं त्यावेळेला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रडले होते. जरा याद करो, त्यांच्या आठवणी ठेवल्या पाहिजे. कोणाच्या? जे शहीद झालेले आहेत. ऐ मेरे वतन के लोगो जरा याद करो, त्यांची आठवण काढा म्हणले. कोणाची? ज्याने कुर्बानी दिलेली आहे, ज्याने आपले प्राण समर्पित केलेले आहेत, त्यांच्या आठवणी काढा म्हणले. कारण का महाराज, हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम, त्यांना स्वर्गाचे द्वार अगोदर उघडली गेली. का? देशासाठी प्राणत्याग केला. सामान्य गोष्ट नाही. महाराज मदनलाल धिंगरा, बाबूजी नेताजी सुभाष चंद्र बोस, यू गिव मी ब्लड, I will give you freedom. बाबूजींचं वाक्य, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा.